भाजपच्या राज्य विधी आघाडीचा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय सावंत यांनी त्याच्या पत्नीनी आणि त्याच्या मुलीनं मिळून त्याच्याच सेक्रेटरीचा निर्घृण पद्धतीनं खून केला। खून केल्याच्या नंतर तिची डेड बॉडी ऑफिसमध्ये एका पोत्यात भरून ठेवली। मात्र जेव्हा ही सगळी बातमी समोर आली त्यानंतर प्रत्येकाला हाच प्रश्न पडला होता की जो माणूस स्वतः वकील आहे, ज्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे जिथे तो वकिली करतो, जिथे त्याचं ऑफिस आहे, हे सगळं तिथेच जर त्याने अशा पद्धतीनं एखादा खून केलाय त्यांना आणि त्याच्या कुटुंबानं मिळून, तर मग त्यानं मुळात इथून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न का नाही केला, या डेड बॉडीची विल्हेवाट का नाही लावली, हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला होता। तसाच तो पोलिसांना सुद्धा पडला होता। पोलिसांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता धक्कादायक कारण सुद्धा समोर आलंय। पोलीस तपासातून नेमकं काय काय समोर आलंय हे सगळंच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ॲडव्होकेट संजय सावंत हा पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय आणि तो मुळात भाजपचा कार्यकर्ता सुद्धा आहे, भाजपच्या राज्य विधी आघाडीवरती सुद्धा आहे। आणि असं सगळं असताना तो ज्या ठिकाणून त्याचं हे सगळं काम करायचं ते त्याचं चंदन नगर मधलं ऑफिस, हेच या ठिकाणामधलं या सगळ्या गुन्ह्यामधलं घटनास्थळ आहे, क्राईम लोकेशन आहे। आता मुळात या ठिकाणी काय घडलेलं होतं तर ही जी पूनम मून नावाची सेक्रेटरी आहे, ही गेल्या 3.5 वर्षांपासून याच चंदन नगर मधल्या ऑफिसमध्ये काम करायची। मात्र सुरुवातीपासूनच संजय सावंतची जी पत्नी आहे स्वाती, तिला असं वाटायचं की आपल्या पतीचे त्याच्या सेक्रेटरी बरोबर अनैतिक संबंध आहेत। यावरून वारंवार या दोघांमध्ये खटके सुद्धा उडायचे। ज्या दिवशी हा सगळा गुन्हा घडला त्या दिवशी मुळात काय घडलं होतं तर संजय सावंतची पत्नी स्वाती तिच्या अल्पवयीन मुलीला घेऊन, ही मुलगी जी आहे या प्रकरणामधली, तिने आत्ताच 10वीचे पेपर दिल्याची माहिती समोर येते, इतकी लहान मुलगी आहे, या मुलीला घेऊन ती या ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेत पोहोचली। तिथे गेल्याच्या नंतर अर्थातच पूनम तिला भेटली। पूनम मध्ये आणि स्वाती मध्ये जोरदार वाद झाले। अनैतिक संबंधांचा राग तिच्या मनात होताच ऑलरेडी, त्यामुळे या दोघींचे खूप खटके उडाले आणि या सगळ्या वादाचं रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झालं। त्यानंतर संजय सावंतच्या पत्नीनं याच पूनम मून जी सेक्रेटरी आहे, जी आता या प्रकरणामधली मयत महिला आहे, तिच्या चेहऱ्यावरती झुरळ मारण्याचं औषध फेकलं। त्यानंतर दोरीने तिचे हातपाय बांधले। पहिल्यांदा तिच्या डोक्यात बॅटनं खूप जोरजोरात मारहाण केली। एवढं करून पण तिचं समाधान झालेलं नव्हतं, त्यामुळे मग नंतर तिनं धारदार शस्त्राने या पूनम मून हिच्या संपूर्ण चेहऱ्यावरती अतिशय खोलवरती वार केले, तिच्या शरीरावरती वार केले। रक्ताच्या थारोळ्यात हा सगळा मृतदेह पडलेला होता। त्यावेळेस ही अल्पवयीन मुलगी सुद्धा तिथेच होती, संजय सावंत सुद्धा तिथेच होता। त्यानंतर मुळात यांनी काय केलं की यांना या मृतदेहाची विल्हेवाट खरं तर लावायचीच होती। त्यामुळे मग यांनी असं ठरवलं की आपण हा मृतदेह पोत्यात भरून कुठेतरी फेकून देऊयात। त्यासाठी यांनी मिळून 2 पोती सुद्धा आणली। हा मृतदेह पोत्यात भरण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, मृतदेह पोत्यात भरला सुद्धा। मात्र पोत्यात भरलेला मृतदेह हलवताना त्याचं वजन इतकं जास्त होतं की त्यांना या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह मुळात उचलताच आला नाही। हे पोतच त्यांना उचललं गेलं नाही, वजन खूप जास्त होतं। त्यामुळे मग यांना असं वाटलं की कदाचित उद्या येऊन आपण हे सगळं उरलेलं काम करूयात। त्यामुळे या लोकांनी, संध्याकाळ झालेली होती, हा मृतदेह त्यांनी तिथेच सोडला ऑफिसमध्ये, जो पोत्यात भरलेल्याच अवस्थेमध्ये होता। ज्या ज्या वस्तूंनी मारहाण झालेली होती, जी हत्यारं होती, ती सगळी सुद्धा तिथेच ठेवलेली होती। कदाचित यांना असं वाटलंच नव्हतं की आपला सगळा हा जो काही खून आपण केलेला आहे, गुन्हा केलाय, या गुन्ह्याचा भांडाफोड एका रात्रीत होईल असं त्यांना वाटलंही नव्हतं। त्यामुळे त्यांनी हे सगळं त्यांच्या ऑफिसमध्येच ठेवलं आणि ऑफिसमधून बाहेर पडले। विशेष म्हणजे इतकं सगळं आपण करून ठेवलेलं असताना या लोकांनी मिळून त्या ऑफिसला साधं लॉक सुद्धा लावलं नाही, बाहेरचं जे शटर असतं ते शटरच बंद केलं नाही। कदाचित हे सगळेजण आपल्या हातून खून झालाय त्यामुळे मे बी हे थोडेसे घाबरलेले असू शकतात आणि या सगळ्या धावपळीत लॉक करायचं राहून गेलं, असंही असू शकतं। अर्थात आता यामागे मूळ कारण नेमकं काय याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। आरोपींच्या चौकशीमधून ती माहिती सुद्धा समोर येईल। पण यांनी काय केलं की शटर न लावताच हे सगळेजण तिथून घरी निघाले। त्यानंतर असं झालं की पूनम मून यांचे जे पती आहेत त्यांना आपल्या पत्नीची चिंता वाटत होती, खूप उशीर झालेला होता, पत्नी घरी आलेली नव्हती, ती दिवसभरात फोन सुद्धा उचलत नव्हती। त्यामुळे मग त्यांनी या संजय सावंतला फोन लावला। संजय सावंत त्याच्या पत्नीनं मिळून एकीकडे पूनम मून यांची हत्या केलेली होती। एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा हा संजय सावंत फोनवरती त्यांच्याच पतीला असं सांगतो की ती कुठे गेली आहे मला माहित नाही, तिच्या मैत्रिणींकडे असेल किंवा नातेवाईकांकडे असेल, मला याविषयी काहीच माहित नाहीये, असं म्हणून उडवा उडवीची उत्तरं देतो।
त्यानंतर सुद्धा आपल्या पत्नीची काळजी प्रचंड वाटत असल्यानं हे जे पती आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजेच लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला बेपत्ता आपली पत्नी असल्याची FIR सुद्धा दिली आणि त्यानंतर बेपत्ता पत्नी आपली नेमकी कुठे गेली असेल किंवा ती कुठे बेपत्ता झाली असेल यासाठी त्यांनी स्वतःच्या लेवलवरती प्रयत्न सुद्धा सुरू केले. याच सगळ्यामधून त्यांना असं जाणवलं की आपली पत्नी जे ऑफिसमध्ये काम करते तिथे जाऊन आपण एकदा पाहूयात. म्हणून दुसऱ्या दिवशी असं झालं की हे सगळेजण म्हणजे तिचे पती आहेत किंवा सासरे आहेत हे सगळे या ऑफिसमध्ये पोहोचले. जे चंदननगरला ऑफिस आहे तिथे गेल्याच्या नंतर त्या ऑफिसचं शटर लावलेलं होतं त्यामुळे त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली. आजूबाजूला 1-2 दुकानं आहेत. त्या दुकानांमधून असं कळलं की पूनम मून यांना आदल्या दिवशी कोणी पाहिलेलं नव्हतं. त्या इथे आल्या होत्या की नव्हत्या याविषयी कुठली माहिती नाहीये. मात्र शेजारी काम करणाऱ्या एका दुकानदार महिलेनं असं सांगितलं की संजय सावंत आणि त्यांची पत्नी व मुलगी या ठिकाणी काल दुपारी येऊन गेल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळेच मग हे जे पूनम यांचे पती आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी जेव्हा ही गोष्ट नोटीस केली की या ऑफिसचं शटर लावलेलंच नाहीये त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा परवानगी काढली की आपण या ऑफिसमध्ये जाऊ शकतो का, शटर उघडच आहे. संजय सावंतनं ही परवानगी सुद्धा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शटर उघडून हे सगळेजण आतमध्ये गेले. आत गेल्याच्या नंतर सुद्धा थोडीशी आवराआवर केलेली होती त्यामुळे तिथे आपल्या पत्नी बरोबर असं काही घडलं असेल असं त्यांना प्रथमदर्शनी वाटलंही नाही. मात्र नंतर त्यांची नजर एका अशा गोष्टीवरती गेली जिथून हा संशय बळावला. ती गोष्ट म्हणजे ऑफिस मधलं जे केबिन होतं या केबिनच्या टेबलवरती त्यांच्या पत्नीची म्हणजेच हत्या झालेल्या पूनम यांची एक बॅग ठेवलेली होती, पर्स ठेवलेली होती. त्यावरूनच त्यांना असं जाणवलं की आपली पत्नी इथे आलेली होती. जेव्हा त्यांनी या टेबलच्या अवतीभोवती थोडंसं तपास करण्याचा प्रयत्न केला, शोधाशोध केली त्यावेळेस त्यांना एक पोतं आढळून आलं ज्या पोत्यामध्ये हा मृतदेह होता. पोतं पाहिल्या त्यांना संशय आलेला होता कारण थोडेसे रक्ताचे डाग सुद्धा होते. बाजूला सुद्धा काही हत्यार बॅट वगैरे पडलेली होती. त्यामुळे त्यांना असं वाटलं की या पोत्यामध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद असणार आहे. त्यांनी लगेचच हे पोतं उघडून पाहिलं. त्यावेळेस त्यांना त्याच पोत्यामध्ये आपल्याच पत्नीचा मृतदेह आढळला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अर्थात या सगळ्याची माहिती त्यांनी तातडीनं पोलिसांना सुद्धा दिली. पोलिसही घटनास्थळी पोहोचलेले होते. पंचनामा झाला, पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह पाठवण्यात आला. गुन्हा सुद्धा दाखल झाला चंदननगर पोलिसांमध्ये आणि तातडीनं या तिघांनाही म्हणजे संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि त्यांची मुलगी या तिघांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. अर्थात ही मुलगी अल्पवयीन आहे त्यामुळे तिला अटक करता येत नाही. मात्र हे जे पती पत्नी आहेत या दोघांना सुद्धा पोलिसांनी तातडीनं अटक केली. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे आणि लवकरच ही पोलीस कोठडी संपल्याच्या नंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. मात्र हा जो काही खून आहे या खुनानं संपूर्ण पुणे शहर हादरलेलं पाहायला मिळत आहे. संपूर्ण पुणे शहरामध्ये याची चर्चा आहे. एकीकडे भाजप सारख्या मोठ्या पक्षाचा पदाधिकारी, दुसरीकडे वकील जो स्वतः कायद्याने चालण्याची भाषा जे वकील करत असतात त्याच वकिलाच्या कुटुंबाच्या माध्यमातून एखाद्या महिलेचा इतका निर्घृण पद्धतीनं खून होतो. त्यानंतर मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी पोत्यात भरला जातो आणि त्यांना स्वतःवरती कुठेतरी कॉन्फिडन्स असतो की आपला सगळा भांडाफोड होणार नाही. मात्र पोलीस अवघ्या 5-6 तासांमध्ये या सगळ्या गुन्ह्याचा उलगडा करतात आणि आरोपींना अटक करतात. ही बाब तशी चांगली आहे. मात्र आता या तिघांना सुद्धा खरं तर खूप कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी ही पूनम मून यांच्या कुटुंबियांकडून केलेली पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखीन पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि कोणती शिक्षा या सगळ्यामध्ये केली जाते. त्याचबरोबर ही जी अल्पवयीन मुलगी आहे जिची इन्व्हॉल्वमेंट या केसमध्ये प्रथमदर्शनी दिसतीये त्या मुलीला सुद्धा या केसमध्ये संज्ञान म्हणून ट्रीट करण्यासाठी पोलीस काही प्रयत्न करतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.